सन्मान्य बावनकुळे साहेब माझ्या घरी आले होते मागे, तेव्हा मी जालन्याचे 2 प्रश्न उपस्थित केलं. एक तर जालन्याचा PR कार्ड बद्दल आणि दुसरा प्रश्न होता नांदेड जालना समृद्धीमध्ये शेतकरी लोकांना रेडी रेकनर प्रमाणे पैसे भेटत नाही. मग ते मीटिंग ॲक्च्युअल बघितलं तर 21 तारीखला त्यांनी मुंबईत आणि काल ठेवलं होतं, पण पाऊसचा रेड अलर्टमुळे आज त्याने आम्हाला VC माध्यमातून कलेक्टर ऑफिसर मीटिंगमध्ये बोलवलं. माझ्यासोबत आदरणीय नारायण कुचेजी, आदरणीय भास्कराबा दानवे, सन्मान्य कलेक्टर मॅडम हे सर्व उपस्थित होते. आणि मुद्दा जेव्हा विषय दिला, पहिला मुद्दा जेव्हा शेतकऱ्यांचा जे प्रश्न होता जमिनीच्या भावाचा, त्याबद्दल मी जे बोललो की सुप्रीम कोर्टाने म्हणजे गवई साहेब जे सध्या सुप्रीम कोर्टात आहेत त्यांचं एक जजमेंट मी त्यांना दाखवलं होतं. त्या हिंगोलीमध्ये त्यांनी आज जजमेंट असा होता की जे सर्वात जास्त रजिस्ट्री जे झालेली आहे सर्वात जास्त त्याप्रमाणे शेतकऱ्याला पैसे दिले पाहिजे असा जजमेंट होता. आणि मी जजमेंट कलेक्टरला दिला आणि सन्माननीय बावनकुळे साहेबांना मी बोललो. तर त्या बावनकुळे साहेबांनी कलेक्टरला विचारलं तर कलेक्टरला हो बोले गोरेंट्यालने आम्हाला दिलेले आहे, तर मग त्या जजमेंटच्या आधारे तुम्ही तसा प्रस्ताव पाठवा, मी शेतकऱ्यांना त्या जजमेंटचे अनुसार पैसे देतो. एक दुसरा PR कार्डबद्दल मी बोललो की टोटल आपल्याकडे 42 झोपडपट्ट्या आहेत. एक फॉरेस्टवर बसलेली, बाकी झोपडपट्ट्या महसूल असेल, नगरपालिकाची जमीन असेल, महाडोल असेल, अशा जगावर हे झालेले आहेत. आणि गेल्या 40 वर्षापासून हे झोपडपट्टी आहे, पण आता झोपडपट्टी राहिलेली नाही. आता ते सिमेंट कॉन्क्रीटचे घर झालेले आहे. तिथं आपण रोड देतो, नाली देतो, पाणी देतो, MSCB लाईट देते, म्हणजे सर्व आहे, पण त्यांना PR कार्ड नाही. PR कार्ड नसल्यामुळे काय होतं, त्यांना लोन असेल किंवा आता मोदीजीचं स्वप्न आहे की प्रत्येकाला घर द्यायचं आहे, ते घरकुल भेटत नाही. असे जे मुद्दे ते आम्ही व्यवस्थित मांडलेत. मग सन्माननीय बावनकुळे साहेबांनी त्याचा एक रस्ता काढला की जसं नागपूरमध्ये 50,000 पेक्षा जास्त PR कार्ड त्यांनी दिलं रेग्युलराईज, त्याप्रमाणे आम्ही करून द्यायचं त्यांनी आश्वासन दिलं. आम्ही म्हटलो साहेब आपण जे त्यांचा धन्यवाद केलं, पण सर्वे म्हणजे फर्स्ट स्टेज काय असतो, यात सर्वे झाला पाहिजे. जेव्हा सर्वे होईल तो आपल्याला माहीत पडेल की 50,000 आहे की 70,000 आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी DPDC किंवा त्यांच्या खात्यातून ते देण्यासाठी त्यांनी हमी भरलेली. हा दिवस आज ऐतिहासिक क्षणाचा दिवस आहे. 40 वर्षापासून जालन्याचे झोपडधारी लोक हा PR कार्डसाठी लढा देते. मला वाटतं या लढाला आजपासून सुरुवात झाली. याला यश, याला त्यांना न्याय देण्याचं काम आजपासून सुरू झालेलं आहे. आणि लवकरच लवकर हे जेवढं 42 सलम आहेत त्यांना PR कार्ड देण्याची तयारी